नमस्कार मंडळी, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, मी आता चौके गावात आलेलो आहे आणि इकडे टिपरी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम व पूर्ण भाग मी तुमका आता दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा मंडळी, मी आता इकडे चौके गावात आलेलो आहे लक्ष्मी थानेश्वर मंदिरमध्ये. आता मी इकडे तुमका दाखवतो. इकडे त्याच्या बाजूचा इकडे बॅकग्राऊंड दाखवतोय मी. इकडे काय इकडे बघा हळद पण लावलेली आहे इकडे वाटेगा. ही बघा हळदीचं उत्पादन बघा काय असतात इकडे. गावची हळद आहे. आता मी तुमका दाखवतो. इकडे मंदिराकडे चाललेलो आहे आणि इकडे पूर्ण तयारी दाखवते गाववाल्यांची. चौके गावात आज ती पौर्णिमा निमित्त इकडे कार्यक्रम या रात्री नमना. आता तुमका दाखवणार आहे गावचे ग्रामस्थ त्यांची पूर्व तयारी जोरात चालू झालेली आहे. इकडे तोरणा म्हणा, गेट म्हणा, अशी पूर्ण इकडे तयारी जोरात चालू आहे. आता मी तुमका दाखवतो. इकडे हे बघा असा इकडे यांचा फलक आहे. इकडे माऊली क्रीडा मंडळ हसोळकरवाडी चौके गुरुमाऊली नमन नाट्य मंदिर मुंबई. आज रात्री कार्यक्रम आहे. हे बघा इकडे गेटबीटची तयारी केलेली आहे गाववाल्यांनी. हे गावचे ग्रामस्थ पूर्ण झाले ना. गेटबीटची तयारी झाली आहे ना. आता काय पुढे काय कामात तोरणा बिरणा लावतात. होय, तोरणा बिरणा तयारी झाली आहे. पूर्व तयारी चालू झालेली आहे. होय होय. आणि दुपारी मग महाप्रसाद होणार. आणि रात्री कार्यक्रम काय तुमच्याकडे. रात्री आमचं ते गुरुमाऊली नमन नाट्य मंडळ ते इथलं आहे आपल्या भालावलीचा. हा, त्याचं नमन आहे. किती वाजता ठीक चालू होणार कार्यक्रम. साधारण 11:30 वाजतील. होय. आमचं ते टवळा बिळा ठेवल्यानंतर मग ते कार्यक्रम टिपरीचा हे केल्यानंतर तो कार्यक्रम. हे पानावाले दुपारच्या महाप्रसादीसाठी यांची काय पूर्व तयारी जोरात चालू झाली ती बघा. आता तुमका दाखवते पुढे पुढे काय काय चाललेलं आता इकडे. हे बघा तोरणा इकडे लावतो तिकडे. दिसणार सगळे दिसणार. हे बघा हे सगळे काम करतो तिकडे. होय, आता काम करून झाला हो. आता जरा मज्जा करतो तिकडे. हे बघा हे वायरमॅन होत. हा, लाईनी वाटतं तिकडे तोरणांची. नमस्कार. बघा इकडे आता काम चालूच आहे. इकडे तोरणं वगैरे लावतं तिकडे. काही तयारी आहे ती बघा. रात्री तुमका दाखवणार कार्यक्रम नमन यांच्याकडे काय असतं ना. आता दाखवणार पूर्ण. ती पूर्व तयारी जोरात चालू झालेली आहे. हा, काम करतात ना ते. काय आता काम चालू आहे ना. तोरणा बिरणा लावता काम करणाऱ्यांचे काढा. का करणार तो त्यांचे मेन काढू हवे. सगळे दाखवू हवे ना कार्यक्रमात कोण कोण होत काय नाही. कसे काम करतो ते जोरात तयारी चालू झालेली आहे एकदम. आता थोड्या टायमात तुमका दाखवणार इकडे. जुन्याचं काम बघा काय. आता कोरीव काम बघा काय. आता लाकडात कसं नक्षी काम केलेलं बघा. मंदिराचं पूर्ण तुमका मी इकडे गाभारा दाखवणार आहे. जुन्याचं खांब बघा काय किंमत होती. कोरीव काम बघा काय आता.
हे बघा मंडळी, आता आम्ही इकडे चौकी गावात इलेलो आहे श्री लक्ष्मी केशव स्थानेश्वर मंदिरमध्ये. आणि इकडे आता पूजा चालूच आहे, भटजी काका पूजा करत होतात. आता मी तुमका थोड्या टायमात दाखवणार आहे इकडे भाग पूर्ण आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे ही पूर्ण मी तुमका या व्हिडिओ दाखवणार आहे. आता इकडे होम चालूच आहे, अभिषेक चालू आहे. आता मी तुमका दाखवतो इकडे आतमध्ये. आणि तुमका हे देवीचं दर्शन घ्या. त्या व्हिडिओ तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता. विष्णुमूर्ती विष्णुमूर्ती आहे, बाजूला लक्ष्मी तिकडे देवाचं वाहन गरुड आणि इथे खाली त्याचे द्वारपाल जय आणि विजय असं. आणि इकडे शंकराचं हे स्थानेश्वराचं पिंडी. इकडे मी तुमका दाखवतो भाग पूर्ण. हे बघा, या माझ्या व्हिडिओद्वारे तुम्ही आता इकडे दर्शन घेऊ शकता. हे बघा, पूर्ण सजावट झालेली आहे आता आणि पूजा पण झालेली आहे. काका तुमचं नाव सांगा जरा. विजय सीताराम तांबे. तुम्ही बोला. हे चौके गावचे सुपुत्र आहेत. हां मुंबईला त्यांनी 35 वर्ष सेवा केली वेस्टर्न रेल्वेमध्ये. त्यानंतर आता ते रिटायर झालेत आणि इथे चौक्याजवळच मावळंगे चतुर्सीमेमध्ये त्यांनी जागा घेऊन एक सुंदरवन नावाचं आंब्या काजूची बाग केलेली. गेली 25 वर्ष त्यांचं डेव्हलपिंगचं काम चालू आहे. तर त्यांचा एक विशेष उल्लेख करायचा म्हणजे असा आहे की इथे चौके गावात ते दरवर्षी उत्सवाला म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेचा आमचा उत्सव जो असतो यासाठी गेली सुमारे कमीत कमी 30 वर्ष माझ्या माहितीनुसार संपूर्ण लाईटिंग डेकोरेशन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उपकरणं लाईटची हॅलोजन म्हणा काय जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते स्वकर्त्यांना आणून वेगवेगळ्या प्रकारची जी काही सुशोभीकरणाचं काम कुठलाही हे त्याचं मूल्य घेत नाही, कसली अपेक्षा नाही. शिवाय त्यांनी इथलं कन्सिड वायरिंगही या देवळाचं त्यांनी स्वखर्चानं केलेलं आहे सुरुवातीला. आणि अशा प्रकारे ते एक वेगळ्या प्रकारची ते सेवा करतायत ह्याचा मला विशेष उल्लेख इथे करायला हवा आहे. आणि त्यांनी आज इथे ते आलेले आहेत म्हटलं त्यांचाही परिचय होऊन जाऊन द्या यासाठी मी सांगितलं.
धन्यवाद. हे श्री लक्ष्मी केशव थानेश्वर मंदिर इकडे मी आता येयलेलोच आहे आणि आज तुमका या त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त इकडे मी तुमका पूर्ण कार्यक्रम मी दाखवणार आहे. तत्पूर्वी हे गावचे किंवा या गावातले अधिकारी आता इकडे मी त्यांची मुलाखत घेणार आहे थोड्याच वेळात. काका तुमचं नाव कसं हो? मी संजय मनोज जठार. धन्यवाद. हां हां. संजय मनोज जठार. हे मंदिर किती वर्षापासून बांधलेलं आहे आणि याची जरा आज तुमच्याकडे कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. ह्या मंदिरासंबंधी लिखित असा म्हणजे किती वर्षापूर्वीचा असा आमच्याकडे जरी उल्लेख कुठे आढळत नसला तरी सुमारे 350-400 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिराचं संपूर्ण व्यवस्थापन हे ताळवरून आम्ही येऊन म्हणजे संपूर्ण आम्ही जठार मंडळी याचं संपूर्ण व्यवस्थापन उत्सव देवकार्य ही गाववाल्यांच्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्याने वर्षानुवर्ष आम्ही पार पाडत आहोत. ही श्री विष्णूची मूर्ती आहे. लक्ष्मी केशव म्हणजे विष्णूची मूर्ती आहे ही आणि ही 4.25 फूट उंचीची मूर्ती एकसंग दगडामध्ये आहे. 40 ग्रामाची मूर्ती असं हिला म्हणतात आणि ती एकाच दगडात कोरलेली आहे आणि असं अप्रतिम शिल्प इथे जवळपासच्या गावात इथे कुठे नाही आहे परिसरात. काही आपल्या कोकण पट्ट्यात असलेली लक्ष्मी केशवाची मंदिरं आहेत त्यापैकीच एक हा एक मूर्तिकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आणि आज तुमच्याकडे उत्सव हो त्याबद्दल जरा माहिती सांगा. आता किती वाजता चालू होणार? आत्ता आमचा सकाळी अभिषेक झाला. हां. अभिषेक षोडशोपचार पूजा झाली. नंतर महाप्रसाद झाला. दुपारी आरती महाप्रसाद झाला. आता यानंतर महिला मंडळांचं ओटी भरणं वगैरे हा कार्यक्रम होईल. त्यानंतर 7 वाजता आमच्या ग्रामस्थांच्या ढोल आणि वारकरी भजन याची दिंडी येईल. त्या दिंडी आल्यानंतर इथे ढोलाचं वाजप वगैरे होईल. त्यानंतर इथे जत्रा आमच्या मोठ्या प्रमाणात भरते. ही जत्रा चालूच असेल आणि फटाक्यांची एक जोरदार आतषबाजी या उत्सवाचं एक असं वैशिष्ट्य आहे. इकडे परिसरात अशा प्रकारे आतषबाजी जवळपास इथे कुठे होत नाही. आपल्या कोकणात ते असं बघू भेटणार. हा त्रिपुरी पौर्णिमेची आमची चौकीची आतषबाजी आहे फटाक्यांची अशी कुठेही होत नाही. तर तो एक बघण्यासारखा नयनरम्य मनोहर असा देखावा असतो. आणि त्यानंतर आता आज 9 वाजता आरती होईल. आरती झाल्यानंतर इथे महाआरती होईल सर्व ग्रामस्थांतर्फे. त्यानंतर एक कुष्मांड पूजन म्हणजे कोहळा हे हा दीपप्रज्वलन केल्यानंतर त्याची बाहेर नेऊन त्या त्रिपुरीच्या जो खांब आहे तिथे त्याचं पूजा होईल. त्या कुष्मांडाची भटजींमार्फत भटजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूजा करू. आणि ती पूजा झाल्यानंतर तो कुष्मांड वरती त्या त्याच्यावर खांबावर चढवला जाईल. आणि त्यानंतर 5 प्रदक्षिणा घातल्या जातात. त्या म्हणजे वारकरी भजन आरती त्याच्या झेंडू अशा प्रकारे नेत्रदीपक तो कार्यक्रम असतो 5 प्रदक्षिणांचा. तो झाल्यानंतर आमची गावी संपूर्ण चतुष्टमीच्या रखवालीची जठार मंडळींच्या रखवालीची त्याचप्रमाणे ग्रामस्थांची वेगवेगळे नवस फेडणे नवीन बोलणे आणि रखवालीची नाळे ठेवणे अशा प्रकारचे तो कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाची सांगता होईल झाल्यानंतर मग इथे मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. कुठचा कार्यक्रम कुठचा आहे तो? आमच्या ग्रामस्थांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून इथे मुंबई मंडळाचं नमन ठेवलेलं आहे. नमनाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. तो रात्री 11:30-12च्या दरम्यान चालू होईल. 12 वाजता त्याचं आयोजन केलेलं आहे. आमच्या याचप्रमाणे देवदिवाळी गुढीपाडवा दसरा आणि मध्ये म्हणजे ही 4 वेळा मोठे उत्सव असतात. त्याचप्रमाणे शिमगोत्सवाचा आमचा उत्सवही मोठा असतो. होळी आणि शिमगोत्सव आमचे खेळे वगैरे दोन्ही गावचे म्हणजे 2 वाड्यांचे 2 वेगवेगळे खेळे निघतात. 7 दिवसाचा तो कार्यक्रम असतो. आमची देवहोळी आणि गाव होळी ही संपूर्ण गावाची एकच होळी आहे. अशा प्रकारचा तो शिमगोत्सवाचा उत्सव होतो. तोही धुमधडाक्यात पार पाडला जातो. सर्व ग्रामस्थ आनंद म्हणजे मुंबईहून मुद्दाम त्यासाठी येऊन रजा घेऊन तो उत्सव अगदी उत्साहाने पार पडा. दुसरं या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की 12व्या शतकातली ही विष्णू मूर्ती आहे आणि त्या स्थानेश्वराची मूर्ती तर लिंग आहे. पण असं माझ्या माहितीप्रमाणे की शक्यतो कुठे शंकराच्या देवळात नंदी नाही असं होत नाही. हो हो. परंतु नाशिक जवळ एक कपिलेश्वराचं मंदिर आहे माझ्या माहितीनुसार आणि तिथे नंदी नाही आहे त्या मंदिरामध्ये. तर त्याचप्रमाणे आमच्या मंदिरातही या शंकराच्या पिंडीसमोर नंदी नाही आहे. अशा प्रकारची उदाहरणं फार विरळ असतात. एक सांगण्याचं वैशिष्ट्य. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल.
हे बघा काका, जरा यांच्याबद्दल माहिती सांगा. तुमचं नाव कसं हो? ते नाही सांगू शकत, मी सांगतो. नाव सांगा. ते नाही बोलणार. हे रविकांत लिंगायत, हा. राहणार तारळ. गेली 5 वर्ष आमच्या देवळात विनामूल्य इथे देवाची सेवा करण्यासाठी कार्यक्रम करायला भाग घ्यायला नेहमी येतात दरवर्षी. हा. आपण होऊन येतात हां आणि चांगल्यापैकी सहकार्य करतात गेले 2 दिवस. धन्यवाद. ते हे एक वैशिष्ट्य आहे की हे 4 खांब आहेत आणि त्या खांबांना हे जे काही खालून पालव बसवलेले आहेत, तर त्याला हे फार पुरातन हे कोरीव काम लाकडी केलेलं आहे, लाकडामध्ये, हा, हा. फणसी लाकडामध्ये. आणि अशा प्रकारचं कोरीव काम फार दुर्मिळ ठिकाणी बघायला मिळतं. हो हो, हे आता हे आपलं काही जुन्यातलंच काम आहे. पुण्यातलं असलं काम इतकं कधी आता बघायला मिळत बघायला नाही. भेटणार राहिले नाही नाही. आता फारसं, कारण जिथे त्यात स्लॅबची देवळं झाली हो त्यामुळे अशा प्रकारची देवळं आता राहिली नाही आहे. पण हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं कोरीव काम आहे आमच्या देवळाला. देवळा. आणि हे चारी बाजूने भिंती आणि अशा प्रकारे बंदिस्त देऊळ असं हे पूर्ण लाकडाचंच पूर्ण आहे. लाकडी खांब आहे. लाकडी खांब आहे. लाकडी खांब आहे. आणि बघा कोरीव काम बघा काय अशा प्रकारचं कोरीव काम इथे जवळपास बघायला मिळत नाही. कसं काम आहे ते एकाच लाकडामध्ये सगळे ते कोरलेले आहे. कोरलेलं ना एकाच लाकडात. अतिशय सुंदर आहे त्याच्यात. असं पूर्ण चौक मारलेलो. हो हो. पूर्ण असं चौक मारलेलो आहे. आणि ही चेन केलेली आहे लाकडामध्ये कशी खांबाला करून, ही चेन कशी केलेली होय, आहे. मस्त उत्कृष्ट दाखवली. नमुना आहे होय. कोरीव कामाचा. असं कसं काम केलेलं आता जुन्यातलं काम आता. असं प्रकारे उत्कृष्ट नमुना आहे. हे नाग वगैरे काढलेले आहेत, शरभ काढलेले आहेत, सिंह काढलेले आहेत. हे कला आता बघूक नाही भेटणार नाही. असे हे कलाकार सुद्धा नाही भेटणार हो. आता. हे बघा पूजा चाललेली आहे इकडे. आता मी तुमका दाखवतो इकडे. नाही आता काय करायचं, ह्यो पाणी ह्यो टोपा ना लगेच तिथे घेऊन जावा. कशा का हे करता उघड ठेव आणि लगेच धुवून द्यावा. त्यात निघून हम्म. बघा जो टिप्पर म्हणतो तो असं खांबा आहे इकडे. आणि याच्यानंतर रात्री मग याच्यावरती कार्यक्रम होणार तो तुमका दाखवणार ते. हे बघा बाजूचा परिसर दाखवतो इकडे. इकडे देवस्थान आहे बघा वरती एकाडे. आता मंदिराचा पूर्ण परिसर दाखवतो इकडे मी तुम्हाला. हे बघा हे मंदिर आहे इकडे. हे बघा आता तुळशीची पूजा चालूच आहे इकडे. आणि आता ही सकाळपासून पूजा चालू आहे इकडे. काका इकडे पूजा करतात इकडे. आता तुमका दाखवतोय मी इकडे कशी कशी पूजा केली जाता. राणा राजापूर
काका तुमचं नाव कसं? मकरंद चंद्रशेखर ओळकर, गाव कुठला? राजापूर. राजापूरचे. आता आज तुमका इकडे बोलवलेलं का पूजेसाठी? आता अभिषेक केला, पवमान पंचसुक्ताचा अभिषेक आणि रुद्र एकादशी करण्यासाठी हां धन्यवाद. आणि रात्रीपर्यंत आहे ते, रात्री कुष्मांड पूजन पण करतात.
आता दुपारी महाप्रसाद या मंदिरात त्याच्यासाठी ही पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे. आजीबाई बघा कशी आता तांदूळ असडताही तुमका दाखवतोय. आजीबाई झाली की नाही तांदूळ असडून? काय गे अजून हत ना? असडा असडा लवकर जेवण हो गोवा. एक तर पाऊस आता भरपूर पडता आपल्या कोकणात. होय असडा तुम्ही दाखवूया तुम्ही काय काय करतात ना आता दाखवूया.
हे काय भाजी बारीक करतात हो. हा कोथिंबीरसाठी काकडी कापतो ते बघा. हे आमची सुचिता काकू. हा करा तयार करा लवकर जेवण हो हा. ऐकलं काय? हेंता जेवायला हा जेवण लवकर हो का तयारी बघा इकडे. काकडीची कोथिंबीर. होय तो. हे बघा इकडे जेवणाची तयारी चालूच आहे इकडे. हो ठाकूर देसाई. हा वरचा फडका काढा. हे बघा आता मी इकडे तुमका दाखवतो इकडे जेवण तयार होतात. तुमचा परिचय पण सांगा. सांगतो. हे बघा काका काय काय जेवण तयार केलंय तुम्ही? आता आमटी काली कुर्मा आहे, कुर्मा आहे, भोपळा भाजी आहे, भोपळा भाजी, जिलेबी आहे. जिलेबी आहे. आता जिलेबी करायची. गाठलं म्हणजे खीर. हा ठीक हे बघा या पद्धतीचं आता जेवण इकडे चालू आहात आणि थोड्या टाइमात तुमका दाखवणार पूर्ण तयार झाल्यानंतर जेवण. हे ठाकूर देसाई म्हणून. हे बघा हे ठाकूर देसाई म्हणून. जयकृष्ण ठाकूर देसाई. जय कृष्ण ठाकूर देसाई हे स्वतः इकडे आचार्य आहेत. हो इथे आचारी म्हणून इथे आचार्य बोलवलेलं झाले. हा. आता तुमका दाखवणार इकडे जेवण त्यांचं काय झाल्यानंतर पूर्ण. हे बघा अशी तयारी चालू आहे इकडे. हे बघा मसाले बिसाले पूर्ण तयारीत तिकडे. बघा जिलेबी आता इकडे तयार करतो. आता तुमका दाखवते बघा कशी जिलेबी करतात ती. खिरीचं का की तो त्यातला लावलेला शिजवलेला शिजवून लावायचा आहे. तुला आणा तो शिजवलेला करून टाकू. हा बघून तर आदण ठेवून देवी. हे बघतोय जमते जमतो का जिलेबी करायला? एक नंबरचा खूप आहे. बटाटा वाटाणा आहे बघा भाजी एकदम स्पेशल भाजी हा. सगळे योग येणार फोटो आता व्यवस्थित. वाडी प्रमुख आहेत. हे वाडी प्रमुख आहेत. हो हे आमचे चिंदरकर वाडीचे वाडी प्रमुख हा हा श्री प्रकाश चिंदरकर. हा आणि हे हसोळकर वाडीचे वाडी प्रमुख विलास हसोळकर. हे बघा हे वाडी प्रमुख होता तुमका दाखवते मी व्हिडिओ ते इकडे. आणि आता दुपारचं जेवण चालूच आहे इकडे. रात्रीच्या तयारीसाठी हो पोवाळो असता त्याची ही पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे इकडे. हे गावचे ग्रामस्थ आता इकडे तयारी करतात. इकडे तुमका बाजूची मंदिर दाखवतात आणि इकडे जेवण बनवतात. पूर्ण तयारी चालू झालेली आता. मोठे मोठे टोप ठेवलेले आहेत. असे कोकणात मोठे मोठे कार्यक्रमा दिवशी टोप असतात. आणि हे बघा हे जेवण करणारी. हे बघा भात तयारच होता. या पद्धतीत भात बनवलं जातं. इकडे सगळी टोप ठेवलेली होते. गॅसवर चुलीर म्हणा. असं मंदिराच्या बाजू कसं परिसर पूर्ण
ह्याचं पहिलं मारून घ्या. हे बघा आता मंदिरात भटजी काकांचं आता जेवण दाखवतो तुमका. आता इकडे चालू होता, आता बसतं तिकडे जेवसाठी. हे बघा जेवण चालू झालेलं दुपारचं. आता दाखवते मी इकडे कसे जेवतात लोक ते बघा. जेव तू जेव भरपूर. वर बघा दिसो का वास. मग अशी आम्ही चुकलाव. जेवतेल दिसो का वास ना. का रे जेवण कितपत हा जेवण बरा ना. जिलेबी जेवण हा. भाजी मांडवकर वरतीच बसली आहे ते बघा. आता मागवून घ्या भरपूर जिलेबी बिलेबी. हा घेतले वरची हा घेतले का. हा जेवतले दिसो का ना नाही तर चुकशाल परत. आता म्हणजे आम्ही दिसला ना होय सगळ्या लाईनीत येऊ सगळे होय ना. हा वेगवेगळं येणार तुमचा व्हिडिओ कसं जेवता असं दिसो नाही तो. ह्यात अजून बसवत ना नंतरच्या पंक्तीचा. हा आता बसलेल्यांचे दाखवूया. हे बघा होय तो. हे बघ कसे जेवतात ते बघा. काय जेवणाची जरा टेस्ट सांगा कितपत जेवण झाला. जेवण म्हणजे एकदम पॉवरफुल झालेला आहे. होय ना. हो महाप्रसाद म्हणजे असा लोक जेवढी येणार ना तेवढ्यांना आम्ही वाढू शकतो. होय ना. असं जेवण झालेलं आहे. हो भरपूर जेवण बनवलेलं आहे. जेवण पण बघा एकदम मस्त पैकी जसं जेवण हा एकदम सुरसुरीत जेवण आहे एकदम बघा. हा आपल्या कोकणातलं सुरसुरीत जेवण. हे बघा कसं आनंद घेतात बघा कसं असतं. जिलेबी उचलून दे. खावा जिलेबी खावा तुम्ही. हा खावा तुम्ही याच्याशी. हा दिसो का वा तुम्ही जिलेबी खातेली. हो हे बघा. हे बघा ही नंतर पंगत बसणार. हा दाखवते. हा आता इकडे जेवण चालूच आहे बघा. हे बघा जेवण चालूच आहे इकडे मस्तपैकी असा. हे बघा दादा जेवण कितपत झालंय जरा सांगा बघूया. जेवण कितपत झालंय तो. खूप छान झालंय म्हणतात. हा एक नंबर ना. आणि ही जी मज्जा ना कोकणात चवळीच्या पानात जेवची ही केळीची पानात नाही. काय बघा हे बघा ही जी मज्जा ना ती काही तुमका शहरात येणार नाही.
हे बघा हो गावतो आमचं डायनिंग टेबल म्हणतात तो हो डायनिंग टेबल बघा. ही जेवण्याची मज्जा ना जमिनीवर ही अशी डायनिंग टेबलवर नाही येणार. बघा आनंद कसं घेतात बघा जेवणात. जेव्हा तुम्ही भरपूर जेव्हा दाखवते मी इकडे. भात बीत घ्यावा जिलेबी बिलेबी भरपूर जिलेबी. हा हा त्याच्याला आम्ही चुकलाव म्हणून. हो जेव तू जेव लाजू नको जेव तू खा जिलेबी भरपूरची. हा जेव तू भरपूर जेव. काय जेवण मस्त झालं आहे ना. हे बघा एकदम जेवण म्हणतात मस्तपैकी झालेला. हे बघा हे बघा आता तुमका ही दुसरी पंगतली जेवण दाखवते इकडे. दुसरी पंगत बसलेली आहे इकडे. आनंद घेतो तिकडे. दिसणार दिसणार सगळे. अरे वर बघ रे दुसरं नको तू जेवतोस तो असा लादो ना आता. होय तो मेन गहू गोवा पहिल्यांदा जिला जरा लादता का तू जिलेबी का. हा हे बघा हे आमचे मेन घरने होता. जेवणच बघा काय भारी बनवला नाही एकदम सुरसुरीत. होय हा हे आमचे हे आहेत हा घरने आचारी. हा हे आमच्या चौक्यातले धडाडीचे कार्यकर्ते रघुनाथ पुजारी. हा धडाडीचे कार्यकर्ते. जेवण मस्त बनवलं. मग धडाडीचे कार्यकर्ते जेवण दिसो का तुम्ही जेवताशी येऊ होय की नाही. आता वाढून हे तुम्ही आता बसलेलं जेव का परत. काय जेवणाची जरा टेस्ट बीस सांगा जरा कसा जेवण बिवण झाला. आता जेवण एकदम छान झालंय ना जेवण. हे बघा काका सांगतो एकदम जेवण मस्तपैकी झालेला. जेवण टेस्टी एकदम टेस्टी. हे बघा एकदम टेस्टी जेवण आहे बघा मस्तपैकी जेवण आहे. हा हे जेवतेला ते मेन दाखवू हवे होता. जेवा तुम्ही. हा दाखवते मी बरोबर. सांगा जेवण बिवण कसा झाला तर सांगा जरा मस्तपैकी झाला की नाही तर. आता जरा जेवण सांगा कसं झालं तर. हा जेवण तुमका मेन दाखवू घे. मुंबईला जेवण मेन मेन दाखवू हवे होय. तो परत मुंबईत बघशाल ना परत आम्ही गावी गेला की नाही तुमचा खवा ना कार्यक्रम का.
हे महिला मंडळ ओटी भरायला आले होते. हे महिला मंडळ आता इकडे ओटी भरू गेलेले त्या मंदिराकडे. हे बघा आता ओटी भरूला नाही. आता थोड्या टायमात चालू होणार ओटीचा कार्यक्रम. पडा तुम्ही पाय पडा. काढून ठेवते मग बघा तुम्ही. हा तुम्ही आता कार्यक्रमा केलेली पण समजा तिकडे आपण चौक्या गावात. हा
कधी